अध्याय 4 श्री गुरुवे नमः। तृतीयाध्यायाचे अंती शिवे निरोपिली वीरशैव स्थिती। आता प्रश्न करी पार्वती, ते ऐका सादर। पार्वती विनवी देवा प्रती, बंध मोक्षाची निरोपा स्थिती। बंध मोक्षाची कैसी रीती, निरोपावे स्वामी मज। सर्व संकल्प विकल्प जेथ निमती, निरंकार सदा शांती। तद्रूप ब्रह्मची होऊनी असती, तोची मोक्ष पै देवी। मी परब्रह्म निश्चयेसी, नास्ती देखे भेदासी। आपणा विन न देखे कवनासी, तोची मोक्ष जाणावा। इंद्रिय व्यापार बोळवन, ध्यान धारणा निमाले साधन। निमाली बुद्धी मन होय उन्मन, तोची मोक्ष जाणीजे। गंगा सागराशी मिळाली, ती पुन्हा न परते सागरूची झाली। तैसी चित्वृत्ती समरसली, पूर्णानंदी शाश्वत। त्वंपद आणि तत्पदाचा, शवल शुद्धांश निवडिजे दोहोचा। उत्तम शबलांश शुद्ध गुणसाचा, ऐक्य बोधू जो ऐक्य बोधू तो असिपद। जो जीवाचा समरसानंद, तो आपण होईजे स्वतः सिद्ध। तोची मोक्ष जाणावा, सच्चिदानंद तिन्ही जाणोन। तिन्हीचा जो साक्षी चिदानंद घन, तो स्वये झाला जो आपण। तोची मोक्ष हो देवी। आता विशेष मोक्ष ऐक, जेथ साक्षीत्व ही निमाले देख। दुजे नाही जेथे साक्ष अनिक, तेथे उरे कोण स्वरूपे। आता बद्धता जेथे नाही, तेथे मोक्ष कैसा काही। वर्मनेन ती म्हणूनी पाही, बद्ध मोक्ष रुढविती। आता बद्धता ती ऐक, ते दुष्कृत्याचे लेख। तेही सांगू दोषिक, बद्धता लक्षण। जो अहंकारी गर्वित, कामाग्नीत लोलांगत। काम्यकर्मी ज्याचे चित्त, तेची बद्धता। मी आचार्य महागण, आमुचे क्रियेपुढे आहे कोण। वाहे क्रिया कर्माचा अभिमान, तोची बद्ध जाण देवी। आम्ही वीरशैव जंगम, आम्हा पुढे कोणी नाही उत्तम। आम्हीच जाणो म्हणती लिंगवर्म, तेची बद्धता। जळी देखे आपुलिया छायेसी, मी बुडालो म्हणून शोक करी मानसी। तेवी नसती या जन्म मरणासी, भवी तसे तोची बद्धता। स्वप्नेची या मरणा भिवून, जागृती म्हणे मी कैसा वाचेन। तेवी संसारा लटकिया दे मान, तेची बद्धता ओ देवी। वस्तूचे अत्यंत विस्मरण, विषयाचेची सदा ध्यान। संकल्प विकल्पे भरिले मन, तीच बद्धता जाण। अहंतामध्ये अखंडिता, मी तू भेद वाहे मनात। काम कर्द मी जयाचे चित्त, सदा धुसधुसीत पै। ऐसे बद्धतेचे लक्षण, या लागी व्हावे सावधान। श्री सद्गुरूसी नमुन, कृपा हस्तदान मागावे। संकल्प विकल्प वाहे ज्याचे मन, मी करता धरुनी अभिमान। अशांत क्रोध लोभा काढोन, सदा बांधिला तो। नाशिवंत संसारी सुख, अत्यानंदे मानी मूर्ख। क्रोधे करी रखरख, सर्वथा बद्ध तो। मी जीवासे ही देहबुद्धी, ब्रह्मभावना नाठवे कधी। कुकर्माचा सांगाती, कुबुद्धी निधी। तोच बद्ध ओ पार्वती, कुबुद्धी कुकर्माचा नाद। विषयी काक जैसा सावध, न घे शिवपूजेचा आस्वाद। बंदा कारण नेनेची, ऐसे बद्ध मुक्ताचे लक्षण। निरोपिले तुझ निवडोन, आता बद्ध मुक्तातीत कोण। ऐक ओ देवी, ते गोष्टी असे अगम्य, कोणासीही नोवे गम्य। तू माझा आत्मा म्हणून, उत्तम गुह्य तुझ सांगत असे। परी तो न कळे सहज, अगम्य अगोचर तुझ। मी सांगेन परमगुज, लक्ष देई आदरे। हे गुह्य शास्त्र पुराणा न कळेची, जप तप ध्याना नाघवेची। जे काव्या व्याकरणा ज्ञाना नयेची, ते गुह्य निरोपू ओ देवी। जे बद्ध मोक्षातीत, ते क्षराक्षरा साक्षभूत। तोचे तुझ गुह्य गुह्यार्थ, सावध परिसाता। ज्याचे होता मानवा दर्शन, त्याचे तुटे बंधन। तो मज पावला जाण, स्तनपान न करी कदा। शंकर म्हणे पार्वती प्रती, अलक्ष लक्षी ब्रह्मज्योती। तेथे लोभ भय वसती, नसे कदा काळी। ऐक पार्वती तिसरे याचे लक्षण, अलक्ष रूपे उभयासी साक्ष। बद्धता नाही तेथ कैसा मोक्ष, तया परब्रह्मासी। जो लोभे नाही बांधिला, तो भवभया चुकला। म्हणून तो मुक्तची बोलिला, लोभे केला बद्ध ऐके। जो बद्ध मोक्ष उभय पक्ष, जाणूनी असे सर्व साक्ष। त्या केवी बाधे बंध मोक्ष, सदा सावध स्वरूपी।
आजन्मा नित्य परब्रह्म मानसी, तया बद्धता मुक्तता कायसी, बद्ध तो बांधला मुक्त सुटला त्यासी, म्हणणे केवी जो मुळी बांधिलाची नाही, तया सुटला म्हणणे काही, बद्ध मुक्त नाठवू जया नाही, तो सहज मुक्त तिसरा, जो बंध मोक्षा उभया साक्ष, तो केवी बोलिले बंध मोक्ष, तो साक्षीचाही साक्ष, देही न राहे पर्यायसे, जेथ एकपण न सरे, तया साक्षीत्व साहे दुसरे केवी, परी जाणावया लागी खून मात्रे, बोलावे लागतसे एरवी ठाव कैसा बोला, जेथ 50 अक्षराचा ठावो पुसला, चहू वाचेचा गजर निमाला, तो कोण्या वाचे बोलिजे, परी एक नवल असे, ते बोला सांग भासे, बोल निमालिया वाचून येत नसे, हाता कोणाची या, परी ते असो ऐक सावध होऊनी, जैसा काष्टा जाळोनी अग्नी, मग आपणही जाय सरोनी, उरे भस्मलेशू, तैसे इंद्रिय विकार अज्ञान, जाळोनी जे समर्थ ज्ञान, ते ज्ञानही जाय ज्ञेयी बुडोन, मग जे उरे ते गेते, बंध रूप मृगजळ, मोक्षरूप किरणे केवळ, उभया साक्षी सूर्यमंडळ, तेवी ते प्रकाश स्वरूप, तिसरा प्रकाश लिया पुरुष, प्रकृती पुरुषाचा करी नाश, जेवी उभय काष्टी प्रकाशला अग्निलेश, तो जाळी दोन्ही काष्टा, दृश्य दृष्टा लोपून, महादृष्टा असे होऊन, तो न दिसे तरी नास्तीपण, मानू नको कापूर अग्नीने जाळीला, सरिसा अग्नीही विझाला, परिमळ रूपे उरला, असेची की तेवी दृश्यदृष्टा निमाले, परी उभया साक्षीत्व उरलेपणे वीन संचले, आयतेची असे, साखर साखरेचा रवा जैसा, उदकी रवेपणा मुकला सहसा, परी गोडीलपणे उरला ऐसा, मानवाची की दृश्यत्वे दिसेना, ज्ञानासी भासेना, म्हणून नाहीपणा मानिसी झनी, काही नसोनी असे, परी ते असोनही नसे, जाणत्याही जाणतू असे, तरी जाणपण नाही, जरी दुसरेपण असते, तरी जाणते पण साजते, जेथ प्रलयांबुजे वर्तते, तेथ प्रवाहो कैसा, जैसे जागृती ना स्वप्न, सुषुप्ती ही जाय विरोन, की प्रलय ते जे ग्रासिले रात्रंदिन, मग अवघाची प्रकाशो, तेवी प्रकृती पुरुष गिळोन, अहम सोहम जाय मिळोन, मागे जे उरे ते घनानंद पूर्ण, निजरूप आमुचे, तिन्ही देवाचे विश्रामधाम, तेची आमुचे गुह्यरूप परम, तया ते सत्ते सृष्टिकर्म, करीती देव आनंदे, तया रूपना नामना रेखा, ते न एक ना दुजे आहे ना नाही लेखा, नुरेची जेथे मी तू पण आशंका, प्रकाशमयते ध्येय ध्याता ध्यान, नसे ज्ञेय ज्ञाता ज्ञान, कर्ता कार्य कारण, या त्रिपुटीसी साक्षतो, जो भोग्य भोगता भोगातीत, दृश्य दृष्टा दर्शन विरहित, साध्य साधक साधना जाणत, स्वये देव, जेथे विवेक शब्देसी बुडाला, अनुभवासी निर्बुजला, वक्ता श्रोता निमाला, तेथे देखे कवन कवना, देखणारा देखनेसी, बुडाला भाविता भावनेशी, गुरु शिष्य नामासी, उच्चार नुरेची काही, जो गुरु शिष्याचा संवाद, जो निजानंदाचा आनंद, जो निज बोधाचाही बोध, स्वतः सिद्ध आईता जो आला ना गेला, जो झाला ना मेला, ढाला ना विरुढला, रचिला ना आयता की, तो काही नसोनी असे, तो न दिसोनी वसे, दिसण्या असण्या जाणतसे, जानपणे विन, जानने नेनने त्यानाही जाणे, जानणे अवघेची नेणे, सर्वस्व आपण होणे अवघेची, ते म्हणता हे येते, एक म्हणता दुजे होते, परी भेदा विन अभेदाते, केवी जाणीजे, म्हणून भेदेची अभेद जाणीजे, गुणेची निर्गुण ओळखीजे, मग भेद गुण निमे सहजे, तद्रुपता आलिया, मनसी ब्रह्म कैसे असे, ते चर्मचक्षु ते न दिसे, ज्ञानांजने पूर्ण प्रकाशे, हृदयाकाशी ओ देवी, सुगंध पुष्पा माझारी, परिमळ न दिसे जरी, तरी का नाही म्हणता नये गौरी, ग्रहाणेंद्रिया सुखा होय, पाना पुष्पा माझारी, प्रभा दिसे ना जरी, नास्ती म्हणो नये सुंदरी, अस्तित्व भरले मगमगीत, चंद्रबिंबांभितरी, प्रकाश न दिसे जरी, परिभूमंडळावरी प्रकाश भरला असे, येथे दृश्य दृष्टा हरपे, मग आहे नाही कोण म्हणिपे,
हे ही अनुभवे निर्विकल्पे तेची वस्तुरूप एक माझी स्फूर्ती जाण जागृत असे अनुदिन तिचे शब्दे हे गगन उत्पन्न झाली तत्वे पै तया कारणे मी सगुण रूपा आलो देवी जाण मागुती शक्ती आणि गण उत्पादिले ब्रह्मा विष्णू त्या माझिया मूळ स्वरूपा विसरोनिया जन्मखेपा अज्ञाने त्रिविध जीवत्रापा पावती जाण ओ देवी ती परवस्तू जाण असे चराचर व्यापून जाणावया खून गुरुसी शरण रिघावे आता बहुत करिता कथन ग्रंथासी होईल विस्तारपण जी निरोपिली त्याची खुण ती विसरू नको जे माझ्या जीवीचे जीवन जे माझे हृदयीचे ध्यान ते तुझ केले निरूपण बीजाचे निजबीज जे दुर्लभ ब्रह्मादिकासी जे अनिर्वाचने लक्षासी जे न भासे वेदशास्त्रासी ते तुझ निरोपिले ऐसी वस्तुजी पार्वती तेची वीरशैव अवतरती तया शिवयोगी बोलती माझेची अंश जाणते ते सदा उदास वृत्ती भोग विलास थुंकोनी टाकिती विष्टे समान विषय सुख मानिती सदा संतुष्टते ते मजला सदा पूज्य उदास वृत्ती महाराज त्याच्या क्रियाचाराचे तेज दूर करी भवाते त्यासी लोह सुवर्ण जान समानची मान अपमान अरिमित्र प्रिय अप्रिय समान सहज मुक्त जंगम तो ऐसा तो सहज मुक्त जंगम गुरुपद पावला उत्तम तो सद्गुरु वाचोनी परब्रह्म आणि कनेने दुसरे आपुले सहित श्री गुरुच अवघाची अवघा तोच ऐसे निश्चया आले साच गुरुविना अनुनेने तो येथे संपवून ब्रह्मनिरूपण पार्वती प्रति सांगे आपण जगन्माता आनंदून प्रश्न करी शिवासी त्या श्रवणा वीरशैव जन बैसले लावनिया ध्यान वक्ता मने सद्गदुन श्रवण करती श्रोतयासी इति श्री परमरहस्य सारामृत शिवगौरी संवादी वर्तत त्याची टीका करुणी प्राकृत कृतकृतार्थ मन्मथ इति श्री परमरहस्ये हर गौरी संवादे मुक्त तत्व विवेक वर्णनम नाम चतुर्थोध्याय गोडहा श्लोक 486